महिना जवळपास संपत आला आहे, मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जसा पुण्यामध्ये पाऊस झाला त्यानंतर तसा पाऊस झालेलाच नाही आहे. धरणंसुद्धा कोरडी पडली आहेत. पिण्याच्या पाण्याची कदाचित टंचाई होऊ शकते असं सुद्धा महानगरपालिकेकडून सांगण्यात येतं आहे. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याबरोबर हवामान विभागाच्या प्रमुख डॉक्टर मेधा खोले मॅम आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पुढच्या काही दिवसांचं वातावरण पुण्यातलं कसं असणार आहे आणि पुणेकरांचं हे पाण्याचं जे टेन्शन आहे ते कधीपर्यंत कमी होईल नेमकं. मॅम काय सांगाल तुम्ही, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास 15-20 दिवस पुण्यात पाऊसच तसा झालेला नाही आहे, तर कधी पाऊस पडेल काही शक्यता वर्तवली जाते? आतापर्यंत जर परिस्थिती पाहिली तर पुण्यामध्ये तसा जो काही पाऊस झाला आहे तो जेव्हा मान्सून ॲडव्हान्स झाला पुण्यामध्ये मुंबईमध्ये त्याच दरम्यान 9 ते 10 जूनच्या दरम्यान ॲडव्हान्स फेजमध्ये पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला दिसून आला. आणि आपण जर पाहिलं मागच्या काही दिवसांमध्ये मान्सूनचा जोर आपल्याला काहीसा ओसरलेला दिसतो किंवा वेग त्याचा मंदावलेला दिसतोय पुणे शहरामध्ये विशेषतः. अर्थात याला अपवाद मागच्या रविवारी म्हणजे 23 जूनला आपल्याला दिसलं की चिंचवडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि एका दिवसात म्हणजे 24 तासात तिथे 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पण तो फक्त असा म्हणजे लोकलाइज तेवढ्या भागापुरताच पाऊस झालेला आपल्याला दिसून आला. त्या दिवशी बाकी जर पुण्यातली इतर आपण लोकेशन्स विचारात घेतली शिवाजीनगर किंवा इतर पाषाण लोगाव या सगळ्या भागांमध्ये मात्र पाऊस हा अगदीच कमी होता, तुलनेने 1 मिलीमीटरपेक्षा सुद्धा कमी होता. आता पुण्यात एवढा पावसाचं प्रमाण कमी असण्याचं मुख्य कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये काही लो प्रेशर सिस्टीम किंवा कमी दाबाचं क्षेत्र वगैरे आत्तापर्यंत तयार झालेलं नव्हतं. आणि पुण्यामध्ये किंवा एकूणच इंटिरियर महाराष्ट्रामध्ये जर पाऊस हा सर्वदूर पाऊस व्हावा याच्यासाठी मुख्य जो घटक असतो तो म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये काही सिस्टीम फॉर्म होणं. तर तशी सिस्टीम फॉर्म न झाल्यामुळे आत्तापर्यंत पुण्यातलं किंवा एकूणच इंटिरियर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. गेल्या काही दिवसामध्ये पश्चिम किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा खूप सक्रिय आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण कोकण सब डिव्हिजन जे आहे कोकण आणि गोवा कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून आलं आहे की पाऊस हा सर्वदूर आहे गेल्या 6-7 दिवसांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी तिथे मुसळधार पावसाची सुद्धा नोंद झालेली आहे. आत्ताची जर आपण म्हणजे आज ऑन टुडे 28 जूनला जर पावसाची किंवा एकूण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली तर हा जो कमी दाबाचा पट्टा तो आजही आपल्याला सक्रिय आहे आणि आपले पुढचे अंदाज असं दाखवतात की तो पुढचा काही दिवस 4 ते 5 दिवस हा पट्टा सक्रिय राहणार आहे. आणि त्याचबरोबर आज बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्रसुद्धा निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं आहे उत्तर भागामध्ये. आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये विशेषतः इंटिरियर भागामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये पुढच्या 1-2 ते 3 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असा आत्ताचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण तेवढंसं वाढलेलं दिसणार नाही आपल्याला 1 जुलैपर्यंत. 2 जुलैनंतर पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा आत्ताचा अंदाज आहे. कोकणामध्ये सगळीकडे पाऊस हा सर्वदूर आणि बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. आणि पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधले जे घाट विभाग आहेत पश्चिमेकडचे त्या घाट विभागामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे. मॅम जसं आपण पाहतोय की वारीचं आज प्रस्थान झालेलं आहे देहूमधून, तर आपण नेहमी म्हणतो म्हणजे पुणेकर असं म्हणतात की वारीच्या स्वागतासाठी पुण्यात नेहमी पाऊस पडतो, तर वारीच्या दिवसांमध्ये पाऊस होईल का पुण्यामध्ये? पुण्यात आता 30 जूनला पालखी दोन्ही तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 30 जूनला पुण्यात येते आहे आणि आत्ताचा जो अंदाज आहे त्यानुसार काही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही पावसाच्या सरी पडण्याची त्या दिवशी सुद्धा शक्यता आहे. आणि हवामानशास्त्र विभागातर्फे संपूर्ण वारीच्या दरम्यान म्हणजे आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या दोन्ही संतश्रेष्ठांच्या पालख्यांच्या दरम्यान हवामानशास्त्र विभागातर्फे आम्ही विशेष हवामान अंदाज देणार आहोत. जिल्हावार म्हणजे पुणे सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमधून पालखी जाते. तर पालखी जसजशी पुढे मार्गक्रमण करेल तसतसं त्या त्या विभागाचा किंवा त्या त्या ट्रॅकचा हवामान अंदाज हा विशेष करून पुणे हवामानशास्त्राची जी वेबसाईट आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे सुद्धा अशा पद्धतीचा विशेष अंदाज दिला जाईल. मॅम एक शेवटचा प्रश्न आहे की पाणी टंचाई पुण्यामध्ये झालेली आहे. महापालिका आयुक्तांकडून सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे की पाणी जपून वापरावं. तर यंदाच्या वर्षी म्हणजे पाणी टंचाई त्यांनी असंही सांगितलं आहे की जुलैनंतर जर पाऊस पडला जुलैमध्ये तर मात्र पाणी टंचाईला सामोरं नाही जावं लागणार. तर तशी परिस्थिती उद्भवू शकते किंवा नाही शकत म्हणजे हवामानाचा एकंदर अंदाज पाहता? नाही, आता जर आपण लॉंग रेंज फोरकास्ट विचारात घेतला की दीर्घकालीन अंदाज दिलेला होता तो सरासरीच्या 106% पाऊस होईल असा अंदाज दिलेला होता. आणि आत्ता जूनचं जर आपण
रेनफॉल आत्तापर्यंत जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार जी डेफिशियन्सी आहे किंवा कमतरता जी आहे ऑल इंडिया स्केलवर ती -14% आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ काय आहे की जी बरीचशी डेफिशियन्सी आपल्याला जूनमध्ये दिसून आलेली आहे वेगवेगळ्या भागांमध्ये देशाच्या. त्याच्यामुळे आता उरलेले जे 3 महिने आहेत पावसाचे, जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर, या तिन्ही महिन्यांमध्ये पाऊस हा अतिशय चांगल्या पद्धतीचा होण्याची शक्यता आहे जर आपण लाँग रेंज फोरकास्ट विचारात घेतलं. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे ला निना जो फॅक्टर आहे की मागच्या वर्षी आपण पाहिलं की एल निनो फॅक्टर हा सक्रिय असल्यामुळे पाऊस काहीसा कमी झाला होता किंवा सरासरीपेक्षा आपल्याला पाऊस कमी दिसून आला. पण यावर्षीचं एक चित्र वेगळं आहे की यावर्षी आपल्याला असं दिसतं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान म्हणजे मान्सूनच्या उर्वरित काळामध्ये ला निना फॅक्टर हा पण सक्रिय होण्याची चिन्ह आहेत आणि त्याचाही एक अनुकूल परिणाम भारताच्या मान्सूनवर आपल्याला दिसून येईल. त्याच्यामुळे उर्वरित 3 महिन्यांमध्ये मान्सूनचा पाऊस हा सक्रिय होईल. अतिशय चांगल्या पद्धतीने वेल डिस्ट्रीब्युटेड रेनफॉल आपल्याला दिसून येईल असा आत्ताचा अंदाज आहे. मॅम, एक शेवटचा प्रश्न आहे की आपण पुण्यामध्ये पण काही दिवसांपूर्वी पाहिलं की ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. चिंचवडमध्ये सुद्धा काल परवामध्ये तसाच पाऊस झाला. तर नेमकं ढगफुटी सदृश्य पाऊस पुण्यात आधी तसे होत नव्हते. आता या पावसाचं कारण काही सांगता येऊ शकतं तुम्ही म्हणजे हवामान तज्ज्ञ म्हणून तुमचं? नाही, कारण असं कसं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला काही वर्षांमध्ये असं दिसतं की देशातल्या नाही तर संपूर्ण जगातच अशा पद्धतीचे जे एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंट्स आपण म्हणतो, ढगफुटी सदृश किंवा अतिवृष्टी, की छोट्याशा भूभागावर थोड्या वेळात आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं, ज्याला आपण ढगफुटी म्हणतो की एक तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होणं आणि 20 ते 30 स्क्वेअर मीटर एवढ्या छोट्या अंतरावर म्हणजे छोट्याशा भूभागावर थोड्या वेळात खूप पाऊस पडणं, ज्याला ढगफुटी सदृश किंवा एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंट्स अशा पद्धतीचे जे इव्हेंट्स आहेत किंवा अशा घटना गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगातच आपल्याला दिसून आल्या आहेत. भारताचा विचार केला तरी आपण पाहतो की चेन्नईसारखी मेट्रो सिटी असेल, चेन्नई, बंगलोर, दिल्लीलाही आजच आपण जर पाऊस पाहिला तर दिल्लीतल्या बऱ्याच ठिकाणी आज 22 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर ह्याचं एक कारण असं सांगता येईल किंवा असं सांगितलं जातं संपूर्ण जगभरात की हे जे बदलतं हवामान आहे, चेंजिंग क्लायमेट आहे, क्लायमेट चेंज जो होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, त्याचा एक परिणाम म्हणून सुद्धा अशा पद्धतीच्या घटना वाढण्याचा म्हणजे ते एक कारण त्याच्यामध्ये असू शकतं. नक्कीच आपण बघितलं की यंदाच्या वर्षी पाऊस जो आहे तो चांगला होईल असं सुरुवातीपासूनच सांगण्यात येत होतं. त्याचनुसार जूनमध्ये जरी पाऊस तितकासा चांगला झाला नसला तरीसुद्धा उरलेले जे पावसाळ्याचे 3 महिने आहेत या 3 महिन्यांमध्ये पाऊस चांगला होईल असा हवामान विभागाचा अंदाज अजूनही तसाच वर्तवला जातो आहे. त्याचबरोबर पुणेकरांना ज्या वारीची आस लागलेली आहे या वारीच्या निमित्ताने पुण्यामध्ये नेहमीच पाऊस पडतो असं म्हणतात. तर ते सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वीपासून जी पावसाने दांडी मारली होती तो पाऊस पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीच्या दिवशी पालखीच्या सोहळ्यासाठी मात्र बरसताना आपल्याला पुण्यामध्ये दिसून येईल. त्यामुळे अद्याप तरी पाणी टंचाईचं जे संकट पुण्यावरती ओढवण्याची शक्यता आहे ती टळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे खरंच पाऊस पडतो का, किती पाऊस पडतो हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.